जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। कोयना नगरमध्ये 14 वर्षांपूर्वी याच दिवशी कोयना जलविद्युत प्रकल्प येथे दुसऱ्यांदा लॅग टॅपिंग सारखा अद्भुत आणि धाडसी प्रयोग यशस्वी झाला। आजचा हा दिवस मनाच्या कप्प्यात अलगद उजळून निघणारा, अभिमानाने डोळे पाणावणारा। 14 वर्षांपूर्वी याच दिवशी कोयना जलविद्युत प्रकल्प येथे दुसऱ्यांदा लॅग टॅपिंग सारखा अद्भुत आणि धाडसी प्रयोग यशस्वी झाला आणि त्या क्षणी केवळ एक तांत्रिक काम पूर्ण झाले नाही, तर इतिहासाने पुन्हा एकदा सुवर्णाक्षरांनी स्वतःची नोंद केली। त्या कठीण डोंगर रांगांमध्ये अंधारलेल्या बोगद्यांमध्ये प्रत्येक थेंब घामाचा आणि प्रत्येक क्षणाच्या संघर्षाचा एक वेगळाच प्रवास होता। अभियंत्यांच्या डोळ्यात स्वप्न होतं, हातात जिद्द होती आणि मनात एकच ध्यास, काहीतरी मोठं करून दाखवायचं। त्या सर्वांनी मिळून अशक्य वाटणाऱ्या गोष्टीला शक्य करून दाखवलं आणि कोयनेच्या मातीला पुन्हा एकदा अभिमानाने उभं केलं। हा प्रकल्प फक्त वीज निर्मितीचा नाही, तो हजारो कुटुंबांच्या आयुष्याला उजेड देणारा दीप आहे। महाराष्ट्राच्या विकासाचा कणा आहे। देशाच्या प्रगतीला गती देणारा एक शांत पण शक्तिशाली प्रवाह आहे। इथे काम करणारा प्रत्येक व्यक्ती, लहान असो किंवा मोठा, या भव्य यशाचा एक अविभाज्य भाग आहे। खारीचा वाटा म्हणताना सुद्धा मन अभिमानाने भरून येतं, कारण त्या खारीच्या वाट्यातही एक मोठं स्वप्न दडलं आहे। कोयना प्रकल्पाबाबत एक गोष्ट कायम खरी वाटते, इथे जो येतो तो फक्त कामासाठी येत नाही, तर आयुष्याचा एक भाग इथेच ठेवून जातो आणि जो टिकतो तो या प्रकल्पाचा होऊन जातो। कोयना त्याला आपलंसं करते, मनाच्या अगदी जवळचं बनवते। आज या स्मरणदिनानिमित्त त्या प्रत्येक अभियंत्याला, कामगाराला आणि प्रवासाचा भाग असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मनापासून सलाम। तुमच्या कष्टांमुळेच हा प्रकाश कायम झळकत राहील आणि येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील। कोयना फक्त एक प्रकल्प नाही, तो आहे जिद्दीचा, संघर्षाचा आणि यशाचा जिवंत इतिहास। सत्यमुख ज्येष्ठ नागरिक पत्रकार, प्रतिनिधी बाबासाहेब मांगलेकर, इचलकरंजी। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।